मिनिटावर तो बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही काउंटर स्टार्ट घेतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. टायमर तुझा स्टार्ट झालेला आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे. लक्षात घ्या, तुमचे एक्स्ट्रा मेंबर टायमर चेक करतील. वेळ झालेली आहे 1:25. तर पुढच्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. नाहीतर मग 30 सेकंडच्या आतमध्ये 5, 30 सेकंडच्या बाहेर 4. या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. चला, 5 षटकं असतील. पहिल्या फेरीतला तिसरा सामना आहे. त्याचमुळे हा सामना 5 षटकांचा असेल. ऋषभ काठे बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेताना स्ट्रायकिंग एंडला आपण चेतन पाटील यांना पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला केतन पाटील आपण पाहणार आहोत. तर आता एक चांगला कॉन्टेस्ट, जी अपेक्षा प्रेक्षकांना होती, एक हाय व्होल्टेज मॅच पाहायची आहे. पण खरं तर या अगोदर जो संघ पुढच्या फेरीत क्वालिफाय झालेला विजय केरवाडा या संघाने प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीनं पाहायला मिळालं. म्हणजेच एकाच परिसरात जास्तीत जास्त खेळून नाही तर आपल्या परिसरात चांगलं खेळून दुसऱ्या परिसरात आपला दबदबा कायम ठेवायचा असतो. तोच दबदबा विजय केरवाडा या संघाच्या वतीनं या अगोदर पाहायला मिळाला. चला, टायमर स्टार्ट झाला. लक्षात घ्या, बॉलिंग ट्रॅकवर ऋषभ तयार. स्ट्रायकिंग एंडला चेतन. 30 सेकंडच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण. 30 सेकंडच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. पारंपरिक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खारबाव संघाकडून ऋषभ तयार ऑन द विकेट. ड्राईव्ह केलाय, खूप चांगली कव्हर ड्राईव्ह. बॉल लँड होतोय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा पाठलाग करताय शेवटच्या क्षणापर्यंत. बॉलवर नजर ठेवली, पण या ठिकाणी 2 फलंदाजांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकाला 2 मध्ये, 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर ट्रिपल कंप्लीट करतोय तो म्हणजेच मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा संघ. पहिल्या चेंडूवर 3 आलेले आहेत. चांगलं बॅटिंग युनिट आहे मेगा वाघबीळ यांच्याकडे. नंदू पाटील असतील, पंकज गोंधळे असतील, तुम्हाला पुढे पाहायला मिळते मनोज पाटील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर एकंदरीत एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघाकडे. ऋषभ एक आयडियली एक चांगला पर्याय आहे पहिल्या षटकासाठी. खांद्याचा वापर खूप चांगला आहे. हाय आम ऍक्शन त्यांची आपण पाहतोय. पण त्याचमुळे नेहमीच बिझी राहिलेले हे गोलंदाज ऋषभ काटे. त्याचमुळे दोन्ही संघांनी आपल्या सर्वोत्तम पर्यायांना वापरलेलं आहे. तर एका बाजूने चेतन यांच्या वतीने एक ट्रिपल आपण पाहिली. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज केतन आपण पाहणार आहोत, ज्यांच्या नावावर 6 बॉल 6 षटकांचा रेकॉर्ड कित्येक स्पर्धांमध्ये आहे. ऋषभ अराउंड विकेट तयार. ऑन साइडला बॅट्सविंग तर पाहायला मिळाला, पण बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेरून ट्रॅव्हल झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. तर एक एक्स्ट्रा मिळेल. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. ग्रामीण क्रिकेट किती समृद्ध आहे, विकसित आहे ते तुम्हाला कित्येक वर्षांपासून पाहायला मिळाले. त्यातले हे 2 संघ ग्रामीण फॉर्मॅटचे. फुलरेंचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बॉल पोहोचतोय पॉइंटला. एक सिंगल पूर्ण होईल. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि पोचेल आता 6 या आकड्यावर. सुरुवात कधी सोपी नसते, सुरुवात सोपी बनवायची असते. तोच प्रयत्न दोन्ही संघांच्या घटकांच्या वतीने पाहायला मिळतो. धावसंख्या झालेले 5 धावा. वाघमारे वॉरियर्स संघ कर्णधार कृपया व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधावा. कॅप्टन ऑफ वाघमारे वॉरियर्स कॉन्टॅक्ट इमिजिएटली. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा. चेतन ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस ऑकवर्ड फुट बॅलन्स पाहायला मिळाला. फ्रंट फुटला जाऊन खेळायचं होतं. बॅटची आउटसाइड एज. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि प्रत्युत्तर मिळते. ऋषभ खाटेचा धक्का बसतोय पहिला टीम वाघबीळला. हॅलो, अंजलताई विवेक तमायचेकर यांचं आगमन व्यासपीठावर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर पहिला धक्का बसलेला आहे आणि ऋषभ त्यासाठीच तर ओळखला जातो. सुरुवात थोडीशी अडखळ झाली, पण त्यानंतर तो जो अप्रोच आहे त्यांचा दिसून आला. विकेट टेकर हे त्यांना का ओळखलं जातं तीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज गोंधळे 3ऱ्या क्रमांकावर जाताना पाहायला मिळतील. अर्धशतकांचे बादशाह म्हणून ज्यांची ख्याती आहे पंकज गोंधळे 3ऱ्या क्रमांकावर येत आहेत. जसं मी उल्लेख केला की एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघाकडे. आणि त्याचमुळे जरी चेतन स्वस्तात परतले तरी देखील पुनरागमन करण्याची नक्कीच संधी मिळणार आहे. आणि त्या संधीला आपल्या नावावर करण्यासाठी पंकज गोंधळे फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. कंट्रोल चांगला आहे तो म्हणजे टीम भव्यम 11 साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचा.
खारबाव संघाच्या गोलंदाजीचा आढावा घेतला तर प्रणय आहे, त्यानंतर सूरज आपण पाहू शकतोय, अक्षय तुम्हाला बॉलिंग अटॅक करण्यासाठी पाहायला मिळणार आहे, त्यानंतर अनिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. तर यस, बोथ टीम्स आर प्रिपेअर्ड फॉर इच सिच्युएशन, इच टुर्नामेंट. ज्या ज्या स्पर्धेत खेळायचं त्या त्या स्पर्धेसाठी तयारीत राहावं लागते आणि ती तयारी आता ऋषभची पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. ओ ओ ओ ओ यावेळेस बघा चुकले, पहिल्याच बॉलवर शून्यावर परतले असते, डोक्यावर हात गेला पंकजचा की मी कुठला फटका अटेम्प्ट केला. फटक्यामध्ये चूक नव्हती, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, इनफिल्डला क्रॉस करायचं होतं, पण बॅटचा संपर्क झाला, विकेट किपरच्या हातात बॉल विसावणार होता. चांगली विकेट किपिंगची अपेक्षा होती, पण प्रणयकडून कॅच ड्रॉप झालाय. खूप कमी अपेक्षा असते प्रणयकडून, अशा चुका होतात का? पण या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या पक्षात जात नाही. कॅच ड्रॉप झाली. ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला, प्रेक्षक बनलाय तो क्षेत्ररक्षक, बॉल जातोय सीमारेषा पार. कॅच ड्रॉप झाल्याने त्याच्या पुढच्याच बॉलवर येतील 4 चौकार. 4 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. सुटलेल्या कॅच नंतर फलंदाज अजून जास्त सक्रिय होतो असं कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पंकज यांच्या वतीनं ज्यांना एक्स्ट्रा कव्हरला या अगोदर खेळायचं होतं, बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या ठिकाणी पोहोचला, पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर तो चौकार त्यांनी पूर्ण केला आणि धावसंख्या 9 वर पोहोचवली. ऑन साइडला स्लॉग हिट केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, स्क्वेअर लेगला मिड विकेटचा पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा आरामात पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि तो कॉन्फिडन्स गेन करण्याचा प्रयत्न करतोय पंकज गोंधळे आणि मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा संघ. धावसंख्या पोहोचलेले 11 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 11 धावा 1 गडी बाद. मेगा 11 वाघबीळ. आज सन्माननीय सिद्धेश अभंगे साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज प्रेक्षकांची तर या ठिकाणी गर्दी होणारच आहे, पण पाहुणे देखील मोठ्या संख्येनं दादांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर पोहोचणार आहेत. त्याचमुळे आजचा जो दिवस आहे प्रेक्षकांचा, मान्यवरांचा, क्रिकेटचा, सर्वांचा संमिश्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर जास्त वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको. चला, यासाठी तुम्हाला ती परमिशन नाहीये. ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नाही करायचं, नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचंय. भव्यम 11 साई स्पोर्ट्स खारबाव आणि आता नवीन गोलंदाज सूरज पाटील. कालच्या दिवसामध्ये ते आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाले. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असताना 2 बाहुबली षटकार सूरजचे आपल्याला पाहायला मिळाले आणि एक मॅच विनिंग इनिंग काल त्यांची आपण रात्रीच्या सत्रात पाहिली आणि आता लगेच ठाण्याला ते आता तुम्हाला पाहायला मिळतात युवासेना चषकामध्ये. तर एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही ज्या भूमिकेसाठी निवडले गेलेले आहात त्यासाठी तुम्हाला ती कामगिरी करावी लागते. आता ऍज अ बॉलर सूरज पाटील आपल्या खेळाचं प्रदर्शन करतील, पण स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅटर आहेत केतन. नॉन स्ट्रायकिंग एंडला पंकज. धावसंख्या 11. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय. जरी चेतन पाटील यांचा विकेट डाऊन झाला तरी सुद्धा एक चौकार आणि त्यानंतर एक डबलचा स्ट्रोक पंकज गोंधळे यांचा गमावलेला आत्मविश्वास कमवून देऊन गेलेला आहे. चला बॉलर तयार. सूरज पाटील पंचांच्या डावीकडून घेतात स्टार्ट. छोटा सरळ मध्यमगती गोलंदाज आहेत पण चांगले कटर आहेत त्यांच्याकडे आणि पाहूया त्याच गुणांचा वापर या षटकामध्ये सूरज पाटील करतील का केतनच्या विरोधात. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर पॉइंट साऊंड चौडी घेऊन बॉलला ढकलण्याचा प्रयत्न करत होता पण बॉल तरल जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या 4 चौकार. या आकड्यावर केतन पाटील यांनी पूर्ण जबाबदारी या डावाची स्वीकारली आणि एक उत्कृष्ट लेफ्ट हँडेड विंटेज बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि तीच ओळख ते टिकवताना आपल्या वतीने आपल्या संघाचा
फायदा घडवताना केतन यांना आपण पाहतोय. धावसंख्या 19. ऑन साइडला स्लॉक स्वीप ऍट हिज बेस्ट. बॉल थेट जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. शेख शेख थँक्यू डीजे. मनसावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई आदरणीय इंदरभाऊ शेंडगे यांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सौभाग्यवती आरती अभंग यांना आपल्या शुभस्य आपण राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई आदरणीय इंदरभाऊ शेंडगे यांचा यथोचित सन्मान करावा. युवासेना चषकाचं हे दुसरं पर्व. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव तुम्हाला अनुभवायला मिळतोय. सिद्धेश अभंगे साहेब आणि यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी हे सर्व मान्यवर आज अंतिम दिवसामध्ये युवासेना चषकाच्या उपस्थित आहेत. राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई इंदरभाऊ शेंडगे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर त्यांचे सहकारी युवा नेते आदित्यजी ढेबे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन सौभाग्यवती आरतीताई अभंगे यांना आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य पाहुणचार या मंचावरती पहिल्या दिवसापासून करण्यात येतोय. आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि त्या प्रत्येक अतिथीचा या मंचावरती सन्मान होतोय. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. आदरणीय सिद्धेशी बाळासाहेब अभंगे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी युवा सेना चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण उपस्थित आहात. थँक्यू सो मच. पुन्हा आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आणि त्याचबरोबर आपण वळूया त्या मॅचच्या दिशेने. इट्स यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू. धावसंख्या 24 झाले. 24 रन्स आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. सूरज फार महागात ठरलेले आहेत टीम खारबावसाठी. एकूण 13 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करून ऋषभ खाटे यांच्या खात्यात एक विकेट गेली होती. बॅकअप देण्यासाठी सूरजला बोलवलं पण पॉवर प्लेचा फायदा उचलताना केतन पाटील यांच्या चौकारांची तिकिटी आपण पाहिली आणि धावसंख्या 24 वर पोहोचली. शेवटचा बॉल असेल. फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आपण पंकज गुंदळे यांना पाहतोय. ऑफसमच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 4 शतरक्षक सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला आपण पाहतोय 2 शतरक्षक सर्कलच्या आतमध्ये. सूरज तयार ओव्हर विकेट पंकजसाठी. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक. ताकद नजाकत टायमिंग ऑल इज वेल. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 षटकार. गोलंदाजाची दाणादाण उडवण्यासाठी दे दणादण फलंदाजीची आवश्यकता असते आणि तीच दे दणादण फलंदाजी आता पंकज आणि केतन या दोघांची पाहायला मिळते. आता धावसंख्या पोहोचलेली आहे मेगा 11 वाघवेज या संघाची. 1 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको खारबाव. प्रत्येक ओव्हर नंतर टाइमपास नको. आणि तुम्ही तर एक व्यावसायिक ग्रामीण संघ आहात त्यामुळे इतका वेळ व्यतीत करण्याची गरज नाहीये आणि ऑलरेडी तुम्हाला वेळेचं बंधन आहे असं आम्ही कळवलेलं आहे. आयोजक कमिटी आम्हाला त्या ठिकाणी सूचित करण्यासाठी माहिती देत आहेत. तर प्लीज त्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ऋषभ काठे यांच्यावर तो विश्वास ठेवला गेलेला आहे. मागच्या 2 षटकांमध्ये जे प्राप्त करता आलं नाही ते या षटकात प्राप्त करण्याचा निर्धार नक्कीच ऋषभचा असणार आहे आणि ऋषभ हा अपमान सहन न करणारा गोलंदाज आहे. चला ट्रिपल ए टायटन्सचे कॅप्टन आणि वाघमारे वॉरियर्सचे कॅप्टन शेवटचा अंतिम पुकार असेल. ट्रिपल ए टायटन्स आणि वाघमारे वॉरियर्स शेवटचा अंतिम पुकार जर आपण आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल हे लक्षात घ्या. आयोजकांच्या वतीनं एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. ऋषभ तयार. स्ट्रायकिंग एंडला केतन. यावेळेस बघा विच मध्ये होता बॉल. सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतोय हवाई सपत. थेट लँड होतोय लॉंग ऑन सीमारेषा पार. गगनचुंबी षटकार. कित्येक चांगल्या खेळाडूंकडून मनासारखा खेळ होत नाहीये.
कित्येक इकॉनॉमिकल गोलंदाजांकडून एक्सपेन्सिव्ह कामगिरी पाहायला मिळते. ऋषभ त्यापैकी एक उदाहरण आहे. धावसंख्या झाली 36. फुल टॉस बॉल जसा आला त्यावर 6 धावांचा रबर स्टॅम्प बसला होता. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर येतोय हा षटकार. केतन पाटील इज ऑन फायर. यॉर्करचं कंपल्शन असतं का? तर यॉर्करचं कंपल्शन नसतं, कारण आता फलंदाज इम्प्रोवाइज करतायत स्वतःला आणि इम्प्रोवाइज करताना त्यांनी देखील यॉर्करला खेळण्यासाठी नवीन पद्धत निवडलेली आहे. त्यामुळे आता यॉर्कर जर चुकला तर तो फुल टॉस मिळतो फलंदाजाला आणि ती तयारी फलंदाजाची होती. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावसंख्या पोहोचते आता 42 आकड्यावर. भव्यम 11 साई स्पोर्ट्स खारबाव. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जेव्हा चेतन पाटील बाद झाले होते वाटलं होतं की सातत्याने विकेट जातील आणि वर येण्याची संधी मिळणार मेगा स्पोर्ट्स वाघवेळला, पण तसं होत नाहीये. चला, सन्माननीय मेघनाजी गोंधळे साहेब, ठाणे क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मी व्यासपीठावर सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. मी सन्माननीय मेघनाजी गोंधळे आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे प्लीज. आपली जागा व्यासपीठावर आहे. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. पायाच्या सहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतो तोपर्यंत एका सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं, पण आता सर्व काही सुरळीत चाललं असताना घाई करण्याची गरज नाही आहे असंच पंकज स्ट्रायकिंग एंडवरून सांगतोय. थांबण्याचा सल्ला देतोय केतनला. एक सिंगलने धावफलक पुढे झाल्याने पोहोचेल आता 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. समजून घेणं गरजेचं आहे सिच्युएशनला, तरच फायदा तुमच्या संघाचा होतो. आणि बघा, लगेच तो नकार स्वीकारला आणि आयुष्यामध्ये नकार स्वीकारणाऱ्या व्यक्तीची प्रगती होते असं आपण कित्येक वेळा अनुभवलेलं आहे. आणि पाहूया या ठिकाणी त्या गोष्टीचा फायदा आता वाघबे संघाकडून पंकज उचलतोय का? पंकजने या अगोदर 12 धावांचं योगदान. हवेत आहे बॉल, एलिव्हेशन जास्त. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट घेत आहेत बॉल पर्यंत, पण ते जजमेंट फक्त जजमेंट राहील. ते पण दर्शक प्रेक्षक बॉल जातोय थेट सीमारेषा पार. लॉंग ऑफ क्लिअर करताना येतोय षटकार. या ठिकाणी आमची आगरी भाषा किती समृद्ध आहे बघा. आमच्या एक्स्ट्रीमेवर सांगता बॉल काही जास्त पलतन का? नाही, बॉल तेच आहेत, ते नेक्स्टच आहेत, फक्त तुम्हाला शैली बदलणं गरजेचं आहे. धावसंख्या पोहोचते 49 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि बघा लास्टच्या 5 बॉल मध्ये 4 षटकार आले होते आणि आता 6व्या चेंडूवर विकेट येतोय आणि फलंदाजाला परतावं लागणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला आनंद मिळणार नाही. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा जिंकण्यासाठी चाललेला आहे. दुसरा धक्का बसतोय ती मेगा 11 वाघबे. एकोणपन्नासावा 2 गडी बाद. 5 चेंडूचा खेळ झालाय. ऋषभचं हे षटक महागात जात होतं, पण आता त्याच्या मागच्या सर्व चुका माफ, कारण त्यांनी महत्वपूर्ण फलंदाज पंकज गोंधळे यांचा विकेट घेतलेला आहे. नवीन फलंदाज भाया पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील 4थ्या क्रमांकावर. भाया आता आयकॉन खेळाडू म्हणून ओळखले जातात. कालच ते मीरा भाईंदरमध्ये होते ऍज अ आयकॉन. जसा मी उल्लेख वारंवार करतो, तुमच्याकडे गुणवत्ता आहे तर तुमचं वय किती आहे त्याला प्राधान्य दिलं जात नाही, तुमच्या गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाते. आणि भाया पाटील एक आयकॉनिक खेळाडू आहे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे, एक ऑलराऊंडर परफॉर्मर आहे. आणि पाहूया आता 2 लेफ्ट हँडर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, चेतन पाटील आणि भाया पाटील. चेतनचा जर खेळण्याचा स्तर आपण पाहिला तर एक चांगली गरुड झेप त्याच्या खेळीने घेतलेली आहे. केतनचा जर वैयक्तिक खेळाचा आढावा घेतला तर 27 धावांचं योगदान आतापर्यंत फलंदाजी करताना त्याने दिलं. 18 धावांचं योगदान देऊन पंकज गोंधळे मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. भाया ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. ऋषभ राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला स्वीप करायचंय. विकेट किपर चुकले आणि चुकीला माफी नाही. व्हाईट बॉलच्या 5 धावांचा बोनस मिळतोय टीम मेगा 11 वाघवेळला. 50 पार. धावसंख्या 54. 54 रन्स ऑन बोर्ड. सन्माननीय मेघनाथ गोंधळे साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या वतीनं. वेलकम सर. ठाणे क्रिकेटला एक दिशा देण्याचं काम, ठाणे क्रिकेटच्या माध्यमातून तरुणांना एक चांगलं क्रिकेट देण्याचं काम
नेहमीच मेगा गोंधळे दादा करत असतात आणि त्यांचाच हा घरचा संघ तुम्हाला मैदानात खेळताना पाहायला मिळतो. मेगा 11 वाघबीळ फलंदाजी करतोय. धावसंख्या झालेली आहे 54. ऋषभ तयार. अप टू डेट बॉल आहे, जसा मी उल्लेख केला अप टू डेट पिचिंग इम्पॅक्ट सर्व काही ओके. फलंदाज पायचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. भाया बॅक टू पॅव्हलियन. 2 विकेट्स मिळालेले आहेत ऋषभला आणि आता पॅव्हलियन बॉक्स मध्ये आराम करण्यासाठी पोहोचतील भाया. आणि भायाच्या जागेवर नवीन फलंदाज नंदू पाटील. जसा मी उल्लेख करतोय यादी संपणार नाहीये वाघबीळच्या फलंदाजांची. एक जाईल, दुसरा येईल, दुसरा जाईल, तिसरा येईल, कारण ती टीम नावाजलेली टीम आहे आणि जवळपास 7 ते 8 प्लेयर्स हे 2 दशक 1 दशक असे क्रिकेट खेळलेले आहेत. जर आपण मेगा गोंधळे यांचा विचार केला तर 2 दशकांहून जास्त क्रिकेट त्यांचं आपण पाहिलंय, पण ते आता ते मैदानाच्या बाहेर आहेत, संघाला गाईड करतायत. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार अक्षय पाटील. आता 3 षटकं झालेत. 3 षटकांवर वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे मेगा 11 वाघबीळ या संघाचं, कारण 54 धावा प्रत्येक षटकामागे 18च्या गतीनं पुढे सरकत चाललेलं आहे आणि ही एक हाय स्कोरिंग मॅच होईल असं आता दिसून येते. पण आता बघूया पुढच्या 12 चेंडूंवर खारबाव संघाचा दृष्टिकोन काय सांगतोय, कारण मागच्या चुकांचा विचार लक्षात न ठेवता पुढच्या चांगल्या खेळाचा विचार मला ठेवायला हवा. क्रिकेटचा खेळ तुमच्या मानसिकतेवर सुद्धा आधारित आहे, तर तुमची क्रिकेट खेळण्याची मानसिकता काय आहे त्यावर तुमच्या संघाचा विजय हा निश्चित असतो. आता स्ट्रायकिंग एंडला आपण केतन पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर असेल अक्षय पाटील. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत नंदू. तिसऱ्या षटकापर्यंत एक चांगला धावफलक सजवलेला आहे खर तर वाघबीळ संघाच्या फलंदाजाने, ज्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन चेतनचं आणि त्याला एक चांगली साथ, एक चांगली पार्टनरशिप पंकजच्या वतीने पाहायला मिळाली. तर क्रिकेटच्या खेळामध्ये पार्टनरशिपला खूप जास्त महत्व आहे आणि आता फलंदाजांची पार्टनरशिप आपण पाहिले, पण आता गोलंदाजाला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते, पण गोलंदाजाचं आयुष्य 6 चेंडूंचं. चांगला बॉल फुल लेनचा ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, चुकलेत, बॉल जातोय मागे, क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑफचे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 56 या आकड्यावर. 56 रन्स ऑन बोर्ड. जर डॉट बॉल पर्सेंटेज पाहिलं तर जवळपास नगण्य आहे. डॉट बॉलचा आपण आढावा घेतला तर फक्त 2 डॉट बॉल्स आलेले आहेत, 2 विकेट्स आहेत, बाकी प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. तर समोरील संघ हा ताकदीचा आहे, अनुभवी आहे आणि म्हणूनच एक मोठा धावफलक आपल्याला बनवायला हवा. त्याचेच प्रयत्न वाघबीळ संघाचे पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडू पासून ते प्रयत्न आलेत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील. स्ट्रायकिंग एंडला असेल केतन. अराउंड विकेटनं ऑन साइडला हवेत खेळलेत. चेंडूला आपल्या कवेत घेताना, हवेत खेळताना थेट पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही झुकणार, प्रत्येक बॉल खेचेन सीमारेषा पार. केतन पाटील षटकार. काय खेळलेत केतन. केतनचा वैयक्तिक खेळ सांगतोय 35 धावा. टेनिस क्रिकेट .in वर आपण स्क्रीनवर पाहतोय तर फक्त आणि फक्त षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठी कारणीभूत आहे फक्त एकच फलंदाज केतन पाटील. आज वेगळ्याच मूड मध्ये आहे केतन. हे मैदान आपल्या नावावर करण्याचा इरादा त्यांचा आहे. क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम ते मैदानाच्या आतमधून करतात आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न, जे खूप महत्वाचं आहे. पहिल्या सेकंदापासून ते मैदानाच्या आतमध्ये राहिले आणि फक्त प्युअर डॉमिनन्स आपण पाहतोय मेगा 11 वाघबीळ या संघाचा. भव्य 11 साईज स्पोर्ट्स खारबाव या संघावर आतापर्यंत अक्षयचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर त्यांनी खर्च केलेले आहेत 8 धावा. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते, पण फलंदाजाच्या मनामध्ये षटकाराचाच विचार आहे, तर क्षेत्ररक्षण कुठेही सेट करा त्याचा फायदा होणार नाही आणि केतनचा विश्वास फक्त षटकारावरच आहे. हेच आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या वतीनं एकूण षटकार आलेत या डावामध्ये 3, एकूण चौकार आले 3, म्हणजेच जबरदस्त 4चा पाडा आणि 6चा पाडा ते बोलतायत. त्यांची बॅट तर मोठ्या फटक्यांसाठीच आसुसलेली आहे असंच दिसून येते. पण आता बघूया, कमबॅक अपेक्षित आहे अक्षय पाटील यांच्याकडून, ज्यासाठी खरं अर्थाने त्यांना या षटकासाठी वापरलेला आहे. अक्षय तयार. अराउंड विकेट तुमच्या बाहेर पोहोचले, स्वीप केले, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेगला ऋषभ. बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकवर आता पोहोचतात नंदू. एका सिंगल धावफलक पुढे जाते. 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड
85-90, 80-85-90 पर्यंत मजल जाऊ शकते जर याच वेगानं पुढे सरकत राहिले तर. आणि एका बाजूनं केतनचा खेळ तर अनस्टॉपेबल राहिलाय. पण आता केतनला नंदू पाटील यांची साथ कशी मिळते पाहूया. नंदू पाटील, द फायनेस्ट विंटेज लेजेंड क्रिकेटर ऑफ ठाणे, स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण. पण एका बाजूला आता अक्षय पाटील लेफ्ट आर्म विकेटने येत आहेत. गती परिवर्तन होतं. ऑन साइडला पूल केलं क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगला ट्रॅप रचला होता, पण त्या ठिकाणी ट्रॅप मध्ये फलंदाज फसला नाही, कारण क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. बघा, 1% संधीमध्ये तुम्हाला 100% मेहनत घ्यायची असते, पण मात्र अशा दर्जाचं आपलं प्रदर्शन संघासाठी धोकादायक ठरू शकते. एक सिंगल मिळते, कॅच ड्रॉप होते, धावसंख्या पोहोचते 64 या आकड्यावर, 64 रन्स ऑन बोर्ड. अक्षय पाटील एक सराईत गोलंदाज आहेत, त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने फलंदाजाची पोझिशन ओळखायची आहे, फलंदाजाचा स्टान्स ओळखायचंय, कशा पद्धतीने ओव्हर द विकेट अराउंड द विकेटने यायचंय. आणि त्यांची ती खूप चांगली युक्ती आपण पाहिली, पण क्षेत्ररक्षण थोडस गडबडलं. ऑफस्टच्या बाहेरचा बॉल, ऑपॉर्च्युनिटी बनते पुन्हा एकदा. बॉल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, फलंदाज होत आहेत बाद, आणि अशा मोमेंटला विकेट जाणं म्हणजेच खारबाव संघ या सामन्यात परत येणं. बाकी आहे या डावातला. नवीन फलंदाज मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. मनोज तानाजी पाटील स्ट्रायकिंग एंडला. एक चांगले इनिंग फिनिशर म्हणून मनोज यांना ओळखलं जातं. बॉलर तयार, अक्षय. हा क्रीडा महोत्सव तुमच्या समोर आहे. युवा सेना चषक 2024 पर्व. आज दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा, आणि या सोहळा प्रसंगी बरेचसे मान्यवर सध्या मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांकडून दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई बाबांनी तुम्हाला उदंड आयुष्य दो ही त्याच्यासाठी प्रार्थना असेल. इट्स टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला, वाघमारे वॉरियर्स आणि ट्रिपल ए टायटन्स लास्ट ऑफिशियल कॉल. बघा, यानंतर मग जर पेनल्टीची सूचना झाली तर तो निर्णय मागे येणार नाही. ट्रिपल ए टायटन्सचे कॅप्टन रेडी आहेत. सन्माननीय सिद्धेजी अभंगे साहेबांचा आज वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन. हॅपी बर्थडे टू यू. समालोचन कक्षातून त्या शुभेच्छा. दरम्यान हा 5व्या षटकातला पहिला बॉल अनिकेतला निवडलेला आहे शेवटच्या षटकासाठी. अनिकेत इम्प्रेस करतायत. पहिला बॉल डॉट येऊ. चला, शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. अनिकेत चांगली सुरुवात देतो. धावसंख्या 68 झाले. 68 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम मेगा स्पोर्ट्स वाघबीड. स्ट्रायकिंग एंडला नंदू पाटील. टप्प्याचा बॉल, त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि बॉलवर लावलं 6 धावांचं स्टिकर. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सिक्सर. 6 धावा. धावसंख्या 74 झाली. 74 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक वगळलं
तर मागच्या 4ही षटकांमध्ये षटकार आलेले आहेत आणि अनिकेतच्या विरोधात बघा, अनिकेत चांगली लय शोधत होता, पण शॉर्ट ऑफ लेन बॉल म्हणजेच नंदू यांच्यासाठी मेजवानी, त्या मेजवानीचा स्वीकार केला, षटकार आपल्या संघासाठी वसूल केला, धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचवली. चांगला गो बॉल, 2 पायांच्या मधून बॉल यष्ट्यांवर आदळतोय, क्लीन बॉल, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर, फलंदाज बाद. कॅप्टन रेडी आहेत, वाघमारे वॉरियर्स. वाघमारे वॉरियर्स, चला आपण टॉस साठी यायचे. वाघमारे वॉरियर्स, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वाघमारे वॉरियर्स, नवीन फलंदाज पंधराच्या मध्ये पोहोचतायत. साहिल येत आहेत. नवीन बॅटर पंधराच्या मध्ये साहिल पोहोचतायत 7व्या क्रमांकावर. या षटकामध्ये खूप इम्पॅक्ट टाकलेला आहे अनिकेत या गोलंदाजाने. एक चूक झाली, पण त्या चुकीवर लक्ष केंद्रित न करता माझ्याकडे चांगले चेंडू आहेत, त्याच गोष्टीची जाणीव ठेवताना त्यांनी चेंडू हाताळला. अगदी पाय चेसणारा यॉर्कर त्यांनी हाताळला आणि त्या प्रश्नाचं उत्तर नंदू यांच्याकडे नव्हतं, ते त्रिपुराचीच्या स्वरूपात बाद झाले. चला जास्त वेळ घेऊ नका. चेक. आपण मंचावरती सन्मान करणार आहोत. ज्यांचं नुकताच आगमन झालेलं समाजसेविका अंजलीताई विवेकजी तामायजीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन सौभाग्यवती आरतीताई अभंग यांना आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आज आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांचा वरिष्ठ चिंतन सोहळा आणि या सोहळा प्रसंगी आज बरेचसे आपल्याला मान्यवर दादांच्या जीवाभावाची माणसं आज मंचावरती उपस्थित आहेत. त्या प्रत्येकाचा या ठिकाणी यथोचित आपण सन्मान करत आहोत आणि नुकताच सन्मान होत असताना तुम्ही बघत आहात. पुढच्या मॅचचे दोन्ही संघ टॉससाठी आपण रिपोर्ट करा. ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा आणि त्यांच्या विरुद्ध वाघमारे वॉरियर्स. वाघमारे वॉरियर्स आपण टॉस साठी रिपोर्ट करायचंय. ट्रिपल ए टायटन्स मुंब्राचे कॅप्टन आलेले आहेत. वाघमारे वॉरियर्स शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस साठी लगेचच आपण. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत आणि धावसंख्या 74 वर थांबलेली आहे. रेड सिग्नल लागलाय धावफलकाला आणि त्यासाठी कारणीभूत आहे अनिकेत. कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत मनोजचा कॉल सेकंडचा आणि तो स्वीकारलेला आहे साहिलने. या 2 धावा मिळते. तिसरीचा कॉल आहे मनोजचा आणि बघूया या ठिकाणी साहिलला सॅक्रिफाईस द्यावं लागेल मनोजच्या विकेटसाठी आणि यस साहिल परतणार आहेत. 2 धावा वाढतील, धावसंख्या पोहोचते 76 या आकड्यावर. 76 वर बसतोय धक्का. टीम मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. चेक. युवा उद्योजक अमोल भाऊ जाधव आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी युवा नेते नितीनजी निवान गुन्हे आणि त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार. आदरणीय चेक. हॅलो. सिद्धेश अभंगे साहेबांना ही भेटवस्तू त्यांच्याकडून आज सिद्धेश अभंगे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी सकाळच्या 17 पासून मान्यवरांची गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. युवा सेना चषकाचं दुसरं पर्व आजचा या स्पर्धेस आपण पाहत आहोत, तो अंतिम दिवस. स्क्रीनवरती बघता सर्व मान्यवरांना आणि आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांना दिलेली ही भेट वस्तू कृष्णाची, भगवान श्री कृष्णांची तुम्हाला ही प्रतिकृती पाहायला मिळते. खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे. आणि या सर्व मान्यवरांकडून आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. क्या बात आहे. भगवान श्रीकृष्णाची ही सुंदर मूर्ती आज आपण पाहिली. सन्मान्य सिद्धेश अभंगे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा होतो वर्षाव. युवा नेतृत्व आहे, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. राहुलजी लोंढे साहेब शिवसेना प्रवक्ते यांच्याकडून आता सिद्धेश अभंगे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. फार अप्रतिम आयोजन नियोजन. वर मॅच बॉक्स कडे, वटू कॉम बॉक्स.
महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. युवासेना कार्यकारिणी सदस्य, सिद्धेश अभंगे फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांचा आज भविष्य चिंतन सोहळा आणि आमचं हे व्यासपीठ भरगच्च भरलेलं आहे. मान्यवरांना आज व्यासपीठ हवं असं वाटतंय. आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांचा आज भविष्य चिंतन सोहळा. शाखा प्रमुख कुणालजी पाटील, मंगेशजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्याचबरोबर सर्वेशी म्हात्रे, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा वर्षाव. प्रेम करणारी माणसं एकत्र येतात आणि आपल्या माणसांवर प्रेमाचा वर्षाव. हा वाढदिवस आपण पाहू शकता. काय काय माननीय अमोल भाऊ जाधव, सन्मान्य उद्योजक यांचं स्वागत आणि सत्कार आज सन्माननीय वाढदिवस मूर्ती सिद्धेश अभंगे साहेब यांच्या हस्ते. एका तरुण उद्योजकाचा हा सत्कार आणि मेघा वाघबीचे सर्वस्व मेघराजी गोंधळे, मेघा वाघबीर आणि ठाणे ऊन कमिटीचे वन अँड ओनली मेघराजी गोंधळे साहेब यांचं स्वागत. आयोजक सिद्धेश अभंगे यांच्या हस्ते होताना आपण पाहत आहोत. व्यासपीठ आज मान्यवरांनी फुलून उरलाय. व्यंकट सर, आपण आसनस्थ व्हा. नितीन भाऊ निवंगुणे, युवा नेते यांचं स्वागत व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. वाढदिवस आहे त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीने सर्वांना एकत्र बांधलं. युवा नेतृत्व सन्मान्य सिद्धेश अभंगे. बॅटिंग करणारी टीम, चला सलामीवीर लवकरात लवकर पाठवा. बॅटिंग करणारी टीम, हरी अप. बघा, मॅच एक बाजूला चालू राहील आणि इथे सोहळाही सुरू राहील. अनिलजी भागवत, युवा नेते यांचं स्वागत. सिद्धेश अभंगे यांच्या शुभ हस्ते. सर्व युवक आहेत. अनिल भाऊ भागवत, गोविंदजी मालसाने, केशव जाधव, शुभम इगळे, कार्तिक नायर हा पूर्ण मित्रपरिवार आज इथे उपस्थित. त्यांचं हार्दिक स्वागत. पेन आणि वही घेऊनच ठेव.
भव्य मिलवन साईश खारबाव इन स्विंगर होता. पुन्हा अटेम्प्ट केला मिड विकेट डिव्हिजन मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण करण्यात आलेली आहे. दोन्ही नामांकित संघ आहेत. एक गाव 11चे. भव्य मिलवन या नावाने साईश स्पोर्ट्स खारबाव या संघाला आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला मेगा वाघबी या नावाने तुम्हाला ऑल इंडिया ओपन टेनिस बॉलच्या टुर्नामेंट मध्ये बराच वेळेला संघ पाहायला मिळालेला आहे. मेगा दादा कोणही यांचा मोठं नाव आहे टेनिस बॉल विश्वातील. स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपचा बाहेर होता. यावेळेला तितकाच आतमध्ये आला नाही, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. वाघमारे वॉरियर्सने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. AAA टायटन्स मुंब्रा या संघाच्या विरुद्ध हा अंतिम सामना असेल पहिल्या फेरीतील. फुल टॉस होता, दिशा दिले, पण लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत मागे. लॉंग लेग आणि डीप मध्ये मिड विकेटला आपण पाहत आहोत फिल्डर आहेत 2. पहिल्या डावाकडे आपण जरूर जाऊयात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होता पॉवर प्लेचा. आघाडीला पण फलंदाज चेतन आणि केतन या 2 फलंदाजांना बघितलं होतं. केतनने खूप चांगली बॅटिंग केली, ज्याचा बॅटमधून 36 धावा सर्वोत्तम पहिल्या डावामधला इंडिव्हिज्युअल स्कोर. पंकज पुन्हा एकदा ओद विकेटने आतमध्ये आलाय, आत आलाय, त्यामुळे अंपायर्स कडून कोणताही इशारा येणार नाही. मान्यवरांचं चेक. मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव. सन्मान्य राजूजी बजरंगे साहेब, प्रतीश पाटील साहेब यांचं आगमन आज वाढदिवसाचा अभिषेक करण्यासाठी त्यांची उपस्थिती आम्हास प्रार्थनीय. मित्रांचा जनसंपर्क मोठा, मित्र परिवार ज्यांचा मोठा, ते सिद्धीजी अभंगे आज त्यांचा वाढदिवस. ओव्हर टू कुस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, माणुसकीने जपलेली नाती आज ही नाती आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांची उपस्थिती आज आपण पाहत आहोत. मोठं संघटन कौशल्य असलेला चेक आपण पाहताय. दोस्तीतील दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सिद्धार्थनगरचे सन्मान्य शाखा प्रमुख भूषणजी पांचाळ यांचं आगमन इथे होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. सुनीलजी मोरे, बाबूजी कांबळे, रमेशजी साळुंके, चेतन उके, महेशजी सरोळे आणि आमचे रॅशिंग शाखा प्रमुख सन्माननीय भूषणजी पांचाळ साहेब, महादेवजी कुपरकर, सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांच्या स्वागताबरोबरच सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती आपण पाहत आहोत. 9 धावा बॉलिंग मार्क वरती आलेला आहे भाया. पहिल्या डावामध्ये खूप चांगला उल्लेख केला होता जेव्हा मनीष पाटील सर कॉमेंट्री करत होते की भाया खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा खेळाडू आहे. तुमचा कर्तृत्वाला वयाची मर्यादा नसते. वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली होती. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील एका भाषणामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही शरीराने म्हातारे व्हा, पण विचाराने कधीही म्हातारे होऊ नका. विचार नेहमी तुमचे तरुण पाहिजेत. पॉइंटला चेस करण्याचा प्रयत्न होता. अपील करत आहेत बॅट्समन अंपायर्स कडे नो बॉल साठी, पण पूर्णपणे येथे फेटाळली होती. आता टीव्ही अंपायर कडे आपण जाऊयात. हा डिसिजन टीव्ही अंपायर आपल्याला देणार आहेत. एकतर धाव धावून पूर्ण केलेली टीव्ही अंपायर या आपण कंट्रोल रूम मध्ये.
चेक. या टीव्ही अंपायर कंट्रोल रूम मध्ये आपण लगेचच, आपल्याला जास्त वेळ मॅच थांबवता येणार नाही. आज अंतिम दिवस आहे. 8 संघांचा पूल आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामधल्या 7 मॅचेस, त्यानंतर सेमी फायनल आणि मेगा फायनल. युवा सेना चषक 2024 आपल्याला दुसरं पर्व पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने आज मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे आपल्याला मंचावरती बराचसा वेळ आपला जरूर जाईल. त्यामुळे जितक्या लवकर आपल्याला मॅचेस कंप्लीट करता येतील, खेळाडूंचं सहकार्य, प्रत्येक कॅप्टनचं सहकार्य आम्हाला गरजेचं आज वेळेच्या संदर्भात. श्यामदादा शेख हे महत्वपूर्ण जबाबदारी व्यासपीठाची ज्यांच्यावरती आहे. आणि आता मात्र कंट्रोल रूम मध्ये टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत. बायाचा पहिला चेंडू होता जो अटेम्प्ट करत असताना फलंदाजाने कुठे केलेला आहे. ओव्हर दी वेस्ट, नो बॉल. टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला. Hello, that's a no. Okay. Please carry the match. धावफलकावरती आपण पाहत आहोत 2 धावा ऍड करण्यात येतील आणि टोटल स्कोर आता आपण पाहत आहोत तो 11. फर्स्ट ओव्हर मध्ये 9 धावा होते. इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो 2 येतात, 11 धावा धावफलकावरती आहेत. फ्री टॉप लॉफ केलाय, स्ट्रेट बॅटने डाऊन दी ग्राउंड. येतोय चेंडू थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मिळतील इथे 6 धावा. षटकार. आज प्रणयचा बॅट मधून आक्रमण करावं लागेल. 77चा चेस आहे. रिक्वायर्ड एंडेड तुम्हाला मेंटेन करावंच लागणार आहे. काही क्षणातच माजी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राजाभाऊजी गवारे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. युवा सेना चषक 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या अतिथींचं थोड्याच वेळात आगमन होईल. इट्स टू कॉम्बॉक्स या मॅचच्या दिशेने आपण वळूयात. कार्यसम्राट माजी नगरसेवक आदरणीय राजाभाऊ गवारे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सिद्धेश अभंगे फाउंडेशनचे संस्थापक, युवा सेना कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक, युवा सेना एक आदर्श युवा नेता सिद्धेश अभंगे साहेबांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा. आणि अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तो देखिए इस बार एम्पायर के इशारे आते हुए 4 रनों के और स्कोर ने लगाई छलांग. यहाँ पर स्कोर बढ़ के पहुंचता है 22 रन बगैर किसी नुकसान के. टारगेट की बात करते हैं कि 77 रन 77 रन बनाने इस मैच को जीतने के लिए, तो ठोस और मजबूत शुरुआत तो देनी ही होगी. और इसका जो बुनियाद है उसको भी बहुत ही अच्छी तरीके से रखना होगा, क्योंकि अक्सर कहा जाता है कि बुनियाद अगर मजबूत है तो आपकी इमारत भी मजबूत ही रहेगी. करण के बल्ले से निकलता हुआ ये झन्नाटेदार चौका, और इसी के साथ गेंदबाज भी थोड़ा चौका.
दूसरा ओवर चालू है, 22 रन बन चुके हैं। 30 रन की तलाश जरूर थी, हालांकि चाहत तो जताई थी रन लेने की, लेकिन आधी क्रीज से वापस आ गए, जान रहे थे जोखिम भरा रन है, और गेंदबाज चल दिया अपने बॉलिंग मार पर। गेंदबाज भाया छोटे रनअप के साथ राइट टर्म राउंडा करते हुए, और इस बार पॉइंट कवर के ऊपर से गेंद हवा में, और ये निकल गई सीमा रेखा से बाहर। एम्पायर के इशारे आते हुए 4 रनों के, टाइमिंग अच्छी। अभी आना बाकी है। रन संख्या बढ़ती हुई 26 रन इस ओवर की आखिरी गेंद लेकर, और इस बार बहुत ही बढ़िया चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन करते हुए डॉट की शक्ल में गेंद निकली। ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पे 26 रन। तो ये ओवर जो है 17 रनों का था, एक लंबा ओवर, लेकिन यहां पर इसी तरह के रनों की चाहत और तलाश और कोशिश करती रहना चाहिए, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और कोशिश अगर छूट गई तो फिर कोई मझधार नहीं होती। तो इस तरह से देखना जाएगा कि यहां पर तीसरे ओवर की गेंदबाजी के लिए किस गेंदबाज को जुम्मा दिया जाता है। 5 ओवर का मुकाबला है, मेगा 11 बागबिल ने यहां पर बनाए थे। 76 टारगेट आया 77 रनों का। तीसरे ओवर की गेंदबाजी के लिए अब नंदू पाटिल, नंदू गेंदबाजी कमान पर। फील्ड प्लेसमेंट की बात करें, देखें थर्ड मैन, पॉइंट, मिड ऑफ, एक्स्ट्रा कवर, ऑफ साइड की फील्ड, और लेग साइड में देखें तो फाइन लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन, इस तरह से फील्ड को सजा के रखा है। गेंदबाजी कमान पर नंदू, तीसरे ओवर की पहली गेंद लेकर तैयार होते हुए नंदू। और जैसा कि हमारी कमेटी के नियम और रूल्स और रेगुलेशंस हैं कि आप टाइम को बिल्कुल जाया ना करें, क्योंकि वक्त बहुत तेजी के साथ हमारे बीच से गुजर रहा है। वक्त उसकी मिसाल देता है जो नतीजा निकाल देता है, तो वक्त को ध्यान में रख के आप अपनी गेंदबाजी को कायम रखिए। यस, मंचावरती सांसद नुकतंच आगमन झालेलं माजी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राजाभाऊ गवारे या मंचावरती उपस्थित आहेत। युवा सेना कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक युवा सेना, एक आदर्श युवा नेता सिद्धेश अभंगे साहेबांचा आज भविष्य चिंतन सोहळा, युवा सेना चषकाचे दुसरं पर्व, आणि आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक राजाभाऊ गवारे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांच्या शुभ हस्ते। आणि आज या स्पर्धेचे शिल्पकार सिद्धेश अभंगे साहेबांचा वाढदिवस देखील आहे। अयोध्ये येथे बनलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती, त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सुधीर काका परवाळकर यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। सध्या कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राजाभाऊ गवारे यांचा शुभ हस्ते आपण सिद्धेश अभंगे साहेबांचा सन्मान करत आहोत, ज्यांचा आज वाढदिवस आहे। आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या मंचावरती ज्यांची उपस्थिती आपण बघत आहोत, आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा कार्यसम्राट नगरसेवक राजाभाऊ गवारे यांच्या वतीने। आणि आपण जाऊयात नगरसेवक साहेबांकडेच। सिद्धू याचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी जे क्रिकेटचं आयोजन केलं ते खूपच सुंदर आहे, आणि त्याला मी वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देईल, आणि त्याला असंच यश मिळत राहू दे हीच देवाचरणी प्रार्थना करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच साहेब। आणि त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत। सुधीर काका परवाळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूयात। ज्येष्ठ व्यक्तिमत्व,
ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आज सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांनी सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा एक आदर्श युवा नेता. त्यानंतर प्रतीश पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. या स्पर्धेचे शिल्पकार सिद्धेशजी अभंगे साहेबांच्या शुभ हस्ते युवा उद्योजक प्रतीश पाटील आणि त्यानंतर आकाश पाटील. युवा उद्योजक आकाश पाटील आणि शाखा प्रमुख आदरणीय भूषणजी पांचाळ साहेब यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार श्रीमान सिद्धेश अभंगे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. विशेष अतिथी कार्यसम्राट माजी नगरसेवक राजाभाऊ गवारे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेत आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. और इस बार इसे खिलाड़ी डीप लगोन की दिशा में खिलाड़ी मौजूद थे, लेकिन रन मिलेगा वहां पर एक. इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. फिर 30 रन और इसी के पीछे वाइट का इशारा आता हुआ. चेक चेक. शाखा प्रमुख भूषणजी पांचाळ, त्याचबरोबर आदरणीय रमेशजी काळोखे साहेब, सुनीलजी मोरे साहेब, आदरणीय बाबू कांबळे साहेब, आदरणीय महेशजी, त्याचबरोबर आदरणीय संदीपजी पवार, चेतनजी रुखे साहेब, त्यांच्या माध्यमातून तुम्ही जरूर आवाज ऐकतात आमचा आणि या सर्वांच्या हातून आज सन्मान होते. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदर्श युवा नेते सिद्धेश अभंगे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा साहेबांना पुन्हा एकदा सर्व मान्यवरांकडून लक्ष लक्ष शुभेच्छा. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. बहुत ही बढ़िया फील्डिंग डीप लंगोन की दिशा में. अपने आप को झोंक दिया लेकिन रनों को रोका. नंदू इस ओवर में अगली मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद, यॉर्कर लाइन की गेंद थी, बल्ले की जड़ में टकराई, गेंद गई डीप मिड विकेट में और दूसरे रन के लिए दौड़ पड़े. सन्मानांकडे आपण वळणार आहोत. मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेले आदरणीय नंदुरबार वरून ज्यांची खास उपस्थिती आज भाईंचा अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी राजेशजी बजरंगे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सिद्धेश अभंगे सामाजिक संस्थेचे या फाउंडेशनचे अध्यक्ष, तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज हे सर्व मान्यवर आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी आमच्या मंचावरती येत आहेत. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या वतीने सुस्वागतम सुस्वागतम. और स्कोर हुआ इसी वक्त में 50 रन. माणुसकीने जपलेली ही नाती आज या मंचावरती प्रत्येक मान्यवराला आणत आहेत. आदरणीय सुनीलजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. मी श्रीमान सिद्धेश अभंगे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. उपविभाग प्रमुख आमचे लाडके दादा सुनीलजी मोरे साहेबांचा सिद्धेश अभंगे फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत व सत्कार होत आहे. तसंच आमचे शाखा प्रमुख भूषणजी पांचाळ यांचा युवा सेना
सिद्धेशजी अभंगे यांच्यातर्फे सत्कार होत आहे. ओव्हर झाली. बरं, आलेल्या सर्व शिवसैनिक व मित्रमंडळीचं युवासेना सिद्धेश अभंगे यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. उपशाखा प्रमुख रमेश काळोखे यांचं युवासेना सिद्धेश अभंगे यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. आमचे लाडके बंधू उपशाखा प्रमुख अंकुश कांबळे यांचा इथं सत्कार होत आहे. स्कोर है 54. 12 गेंदों में 23 रन चाहिए मैच को जीतने के लिए. त्याचबरोबर आदरणीय महादेवजी पोखरकर यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश अभंगे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर श्रीमान चेतनजी रुके यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. स्वर्गीय ध्रुव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा जपणारे हे सर्व शिवसैनिक आज आवर्जून उपस्थित आहेत. संदीपजी पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. युवा सेना चषक 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये सिद्धेशजी अभंगे फाउंडेशनच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व अतिथींचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर वयात आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने सोट येऊ. त्या अगोदर अनेक सन्मान होईल. महेशजी 12 यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. थँक्यू सो मच. पुन्हा सर्व हो साहेब पंच काय स्कोरिंग करणार बोला. अब 12 गेंदों में 29 रन. 12 गेंदों में 29 रन चाहिए मैच को जीतने के लिए. कुछ भी हो सकता है. चौथे ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी कमान पर इस वक्त में पंकज गेंदबाजी कमान पर चौथे ओवर को लेकर तैयार होते हुए. पंकज को लगाया गया गेंदबाजी कमान पर. 12 गेंदों में 29 रन चाहिए. कुछ भी हो सकता है. क्रिकेट एक बड़ा मुकाबला, ये संग्राम है, ये उत्सव है.
कि गुलों में रंग भरे बादल बाहर चले, अब चले भी आओ कि क्रिकेट का कारोबार चले। कितना वक्त लग रहा है और कितनी देर बाकी है 16 श्रृंगार में। यहां बिस्तर के फूल सूख रहे हैं इंतजार में। मैच की शुरुआत कीजिए जल्द से जल्द। तो 12 गेंदों में 29 रन। गेंदबाजी कमान पे है पंकज और सामने निडर होनार बल्लेबाज तजुर्बेकार करण। करण के सामने पंकज और पंकज के सामने करण, दोनों एक दूसरे के आमने सामने। देखें क्या होता है। 12 गेंदों में रन चाहिए 29। मेगा 11 बागबिल और इस बार वाइड का इशारा आता हुआ एम्पायर द्वारा। अब 12 गेंदों में 28 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। पंकज पहली गेंद वाइड कर बैठे, लेग स्टंप से काफी बाहर गई। एम्पायर ने हाथों फेरा के इशारा किया और इस बार हाँ ना लेकिन बाद में ना बाहर निकल के रन की चाहत जताई जरूर थी, लेकिन गेंद निकल गई डॉट की शक्ल में। विकेट कीपर गए, गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश नहीं थी। 11 गेंदों में 28 रन। गेंदबाजी कमान पर है पंकज। छोटे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। हरिओम नगर का ये खूबसूरत सा ग्राउंड और दर्शकों की तादाद रफ्ता रफ्ता यहां पर बढ़ती हुई एक हुजूम, एक जुल्लास यहां पर देखने को मिला। और इस बार इसे उठाया स्क्वायर लेग के ऊपर से, खिलाड़ी नीचे खड़े हुए हैं और इसी के साथ विकेट का हुआ पतन। एक आसान सा कैच, गेंद जाके दोनों हाथों में समा गई और बल्लेबाज जाएंगे डकआउट की जानिब। और दूसरे बल्लेबाज प्लीज जरा भागते हुए दौड़ते हुए विकेट के ऊपर जाइए, वक्त बहुत लग गया इस मैच में। ना 49 रन हुए हैं, लेकिन अभी भी 28 रनों की जरूरत है, दरकार है। सूरज, आने वाले बल्लेबाज सूरज सामना करेंगे पंकज का। चलिए जल्दी कीजिए, इसके बाद भी आप घूम फिर सकते हैं। मैदान में बहुत हरी भरी घास है। चलिए शुरुआत करते हैं। अब 10 गेंदें बची हैं और रन चाहिए 28। 2-3 बड़े शॉट मैच की दशा और दिशा दोनों ही तय कर सकते हैं, या 1-2 विकेट। तो अभी इसका फैसला हो जाएगा कि ऊंट जो है किस करवट बैठ रहा है। फिलहाल ये क्रिकेट है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता। चेक चेक. ओमकार कळंबे आणि सुजित सन्मान्य ओंकारजी कळंबे आणि सुजितजी म्हात्रे साहेब यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज वाढदिवस आहे सन्माननीय सिद्धीजी भंगी साहेब यांचा आणि मान्यवरांची उपस्थिती आम्हास प्रार्थनीय आहे. गो टू कॉम बॉक्स. चलिए इस गेंद पर नजर डालते हैं और इस बार इसे खेला है मिड विकेट की दिशा में, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर। अपन यकीनन अपनी टीम के लिए 2 रन बचाए हैं। तो अब जाके 50 रन पूरे हुए हैं और गेंदें बची हैं 9। नौ गेंदों में 27 रन चाहिए मैच को जीतने के लिए। धड़कते हुए दिलों की धड़कनें और तेज होती हुई। आणि हे बर्थडेचं गाणं 9 गेंदें और 27 रन। हे डीजे वाला कुठं आहे गेंदबाज पंकज। 9 गेंदें और 27 रन। एम्पायर से कुछ सवाल करते हुए, लेकिन आपका एक सवाल तो एम्पायर के 10 जवाब। वाढदिवसाची केक कटिंग आपण होताना पाहतो. सर्व मित्र परिवाराने आपल्या लाडक्या मित्रासाठी आज प्रत्येक जण केक, पुष्पगुच्छ अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिट चिंतन होईल आणि केक कटिंग होत आहे. Day to you, happy birthday to you, happy birthday to you,
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू। अभी 20 ओवर की 2 गेंदें बाकी हैं। देखिए इन 2 गेंदों में क्या सलूक होता है एक दूसरे के साथ। 8 गेंदों में 23 रन, 8 गेंदों में 23 रन चाहिए मैच को जीतने के लिए। उसी का संघर्ष मैदान के बीचों बीच चल रहा है और हवाओं को यही तो खल रहा है कि दिया मेरा हवा में जल रहा है। मेरी ताजीम तो इतनी नहीं थी कि मेरा नाम कितना चल रहा है। अब देखें कि ये बल्लेबाज इस गेंदबाज के साथ क्या सलूक करते हैं या गेंदबाज बल्लेबाज पे हावी होते हैं। पंकज फिर से इस ओवर में अगली मर्तबा छोटे रन के साथ राइट आर्म ओवरदा करते हुए, और इस बार बहुत ही बढ़िया गेंद डॉट की शक्ल में। वाढदिवस मित्रांचा, वाढदिवस सन्मान्य व्यक्तिमत्वाचा। चलिए मैच की शुरुआत कीजिए। एम्पायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन, इस बात को याद रखिए। रूल्स और रेगुलेशंस जो हैं उनको फॉलो करना है। यस और इस बार देखना होगा वाइट, ये 4 रन का इशारा और ये 4 रनों के साथ राहत की सांस। अब गेंदें बची हैं। छह गेंदों में 19 रन, गेंदें बची हैं 6 रन चाहिए 19, कुछ भी हो सकता है। दोनों ही टीमें एक दूसरे को भली भांति जानती हैं और एक दूसरे की रग रग से वाकिफ हैं। 6 गेंदें 19 रन, किस गेंदबाज को बुलाया जाता है? छह गेंदों में 19 रन चाहिए, बहुत ही बड़ा मुकाबला। चलिए 6 गेंदें 19 रन, बॉल हुआ चेंज। अब 6 गेंदों का खेल अभी बाकी, 1 ओवर के 6 गेंदें आना बाकी है। रन चाहिए 19, कुछ भी हो सकता है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। गेंदबाजी कमान पे है शाहिल। शाहिल के हाथों में गेंद सौंपी है और रन चाहिए 6 गेंदों में 19 रन। चलिए जल्दी कीजिए। ये मैच में जितना वक्त लगा है अब तक के इतना वक्त किसी मैच में नहीं लगा। चलिए हॅलो, एक लक्षात ठेवा, आपण बराच वेळ घेतलाय आणि आता वेळ ठेवू शकत नाही. बी फास्ट. ओहो, ये नजारा भी यहां देखने को मिलेगा, ये सोचा न था। तो देखिए यहां पर बल्लेबाज जो हिट विकेट्स के हिसाब में आउट हुए हैं और काफी अफसोस में डूबे हुए अब बाहर आएंगे, इसलिए वो क्रीज जो बनाई जाती है उसका इशारा होता है कि वहां पर खड़े होकर खेलना है। विकेटों के अंदर घुस के खेले हैं और यहां पर हिट विकेट हो गए। और आने वाले
नए बल्लेबाज अब मोनिश तरे। ओ ओ ओ जरा लवकर करा प्लीज, जरा आपापल्या जागेवर जा. फिल्डिंग प्रत्येक वेळी एकत्र येणं बरोबर नाहीये. फुलटस बॉल होता, त्याला चांगला समाचार घ्यायचा होता, घेतला समाचार, मारला ताव, मागे बघितलं, पाय घसरला, फलंदाज पसरले. बॅक टू द पॅड डगआउट. चलिए मैच की शुरुआत करते हैं। साहिल है गेंदबाजी कमान पर। चलिए अगली गेंद करने के लिए तैयार होते हुए फील्ड को निहार रहे गेंदबाज के खिलाड़ी किस जगह पे तैनात किया गया है। अगली गेंद राइट आर्म राउंडा करते हुए, ओहो, और यहां पे ये रन आउट, यहां पे ये रन आउट। ओके, चल नेक्स्ट बॅट्समॅन जरा लवकर आतमध्ये प्लीज. नियमानुसार फलंदाज बाद दिला जाणार नाही. चलो 4 गेंदे 19 रन, 4 गेंदे 19 रन, कुछ भी हो सकता है। शाहिल दौड़ना चालू किया और इस बार थर्ड मैन का खिलाड़ी फील्ड करता हुआ यहां पर, लेकिन रन मिलेगा 1। अब 3 गेंदों में 18 रन, यानी कि 3 मैक्सिमम, 3 सिक्सर चाहिए यहां पर मैच जीतने के लिए, और आने वाली गेंद इस बात का फैसला कर देंगी अभी अभी। राने स्ट्राइक पर हैं। चालीस रन पे खेल रहे हैं प्रणय, लेकिन यहां पर गेंदें बची हैं 3 और रन चाहिए 18। 3 गेंदें 18 रन। बराच वेळ झाला प्लीज. एक तर आमचा आवाज मोठा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला बोल आवडत नाही. युट्यूब लाईव्ह आहे. 2 तास झाले मॅचला. अगली गेंद और इस बार कवर पॉइंट के ऊपर से गेंद जा रही बाउंड्री लाइन की तरफ, खिलाड़ी पीछे भाग रहा है, देखने क्या होता है। तो यहां पर बहुत ही करीब जाके उसको फील्ड किया गया है इस गेंद को। अब गेंदें बची हैं 2। कल करे तो आज करे ऐसा माहौल था ये। चला लवकर करा प्लीज. दो गेंद डालने में कितना समय लग रहा है। ये देखिए परवेशजी चौधरी आणि मोहसिनजी शेख साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांची उपस्थिती आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसची युवकांची फौज आज उपस्थित. अब जो है ये सामना, और इस बार उठाया है मॅच पण आहे. मिड ऑफ के ऊपर से, और इसी के साथ विकेट का हुआ पतन, और ये मैच जो है कारेगावचे सरपंच महेंद्र पाटील साहेब आपण व्यासपीठावर यावं. कारगावचे सरपंच महेंद्र पाटीलजी आपण ताबडतोब व्यासपीठावर यावं. मोहसिन भाई आए हैं, उनका हार्दिक स्वागत. काफी मेहनत, लगन और